बीड जिल्ह्यात सलग 5 दिवस अतिवृष्टी झाली आणि यामध्ये बीड जिल्ह्यातल्या शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं। यानंतर 2 दिवस पावसानं उघडीप दिल्याच्या नंतर आज पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे बीड जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक असलेले जे धरण आणि इतर पाणी साठ्यासाठीचे असलेले क्षेत्र आहेत ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। एकूण 100 पेक्षा अधिक प्रकल्पांमधून आता पाण्याचा विसर्ग होताना पाहायला मिळतोय। मी सध्या बीडच्या बिंदुसरा धरणावरती आहे आणि या बिंदुसरा धरणावरून जर सध्या आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बिंदुसरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय। या धरणावरून गेल्या 5 दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात ही जी काही मोठी चादर आहे या चादरेवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होताना पाहायला मिळतोय। एका बाजूला हे बिंदुसरा धरण आहे जे प्रमुख धरण आहे, ज्या धरणाच्या माध्यमातून बीड शहर आणि या ठिकाणच्या आसपासच्या मोठ्या परिसराला मोठा पाणी पुरवठा होत असतो आणि यामुळे या परिसरासह बीड शहराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणातला जो प्रश्न होता तो आता पूर्णपणे मिटल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ही बीड शहराकडे जाणारी बिंदुसरा नदी आहे आणि या नदीमधून हा पाण्याचा विसर्ग होतोय। यामुळे बिंदुसरा नदीच्या क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याचा ओघ सुरू असल्याचं बीड शहरामध्ये पाहायला मिळतंय। मात्र आज झालेल्या पावसानं पुन्हा एकदा बीड शहरातील आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।